नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय। बघा, आजच्या या सेशन मध्ये आपण समजून घेणार आहोत की जर तुम्ही राज्यसेवा या परीक्षेसाठी आता सुरुवात करत आहात तर स्वतःला काही प्रश्न विचारा की ज्या स्किल्सची आपल्याला गरज आहे या परीक्षेसाठी ज्या स्किलची गरज पडते ते स्किल माझ्याकडे आहेत की नाही आहेत। कारण जर आपल्याला कोणतेही काम करायचं असेल, इव्हन कोणती आता ही स्पर्धा परीक्षा जरी क्रॅक करायची असेल तरी पण विदाउट स्किल्स हे शक्य नाहीये। आपल्याकडे ते सफिशियंट जे कौशल्य आहे ते असायला पाहिजे। तर आज आपण यावरच डिस्कस करणार आहोत आणि तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा आणि शक्य झाल्यास काय करायचंय हे स्किल्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा। कारण स्किल असेल तरच आपण क्लिअर करू शकणार, अदरवाईज होणार नाहीये, राईट। अदरवाईज काही बरं, मी जे पूर्ण स्किल्स आहेत ना ते दोन भागात पण डिवाइड केले, सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल। सॉफ्ट स्किल म्हणजे काय, तर आपली जी मानसिक जे स्किल आहे की आपण कसं विचार करतोय, कसं वागायला पाहिजे, कोणत्या वेळेस कसं बिहेव करायला पाहिजे, राईट ना। म्हणजे जर एखादी टेस्ट सिरीज दिली, मॉक टेस्ट दिली, आपल्याला कमी मार्क्स आले तर त्यावेळेस काय करायला पाहिजे, याला आपण काय तर सॉफ्ट स्किल म्हणू। पण हार्ड स्किल म्हणजे काय की तुमची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे, तुमचं अनालिसिस स्किल आहे, हे झाले हार्ड स्किल म्हणजे ऍक्च्युअली जे तुम्हाला करायचंय। आणि जे मानसिक स्किल आहे त्याला काय तर सॉफ्ट स्किल म्हणू आपण। तर आपण अशा दोन्ही भागांवर डिस्कस करणार आहोत। हे सर्व प्रश्न तुम्ही स्वतःला विचार की माझ्याकडे हे स्किल्स आहेत का, आणि जर नसेल तर हे डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा, त्याशिवाय आपण परीक्षा आहे ती क्लिअर करू शकणार नाही आहोत, राईट। तर आज आपण हे डिस्कस करणार आहोत की स्पेसिफिकली, तसं हे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तर लागू होणारच, पण जसं राज्यसेवा जर म्हटलं त्यामध्ये आपल्याला थोड्या एक्स्ट्रा स्किलची गरज पडते, जसं फॉर एक्झाम्पल आन्सर रायटिंग आहे। मग अशा वेळेस आपण राज्यसेवासाठी घेऊ तर इतर सर्व परीक्षांचं पण इथं काय तर कव्हर होणारच आहे, राईट। तर आपण पूर्ण स्किल्स हे दोन भागामध्ये डिवाइड करणार आहोत। बाकी तुम्हाला एक्झाम रिलेटेड कोणते क्वेरीज आहेत, 8793382448 हा माझा नंबर आहे। या नंबरला तुम्हाला ते सर्व क्वेरीज आहेत ते विचारता येईल। माझा विषय तुम्हाला माहितीच असेल की सायन्स आहे, आणि सायन्सचा जर तुम्ही स्वतःहून जर अभ्यास करत असणार, त्या संबंधित काही डाऊट्स आले तरी पण या नंबरला डायरेक्ट विचारा। सेम नंबर व्हॉट्सअपला पण आहे, व्हॉट्सअपला मेसेज टाका किंवा डायरेक्ट कॉल करा। यासोबत जर तुम्हाला ऍडमिशन जर घ्यायची आहे तर ऍडमिशन रिलेटेड जरी काही क्वेरी आहे, आणि आता तर ऑफर सुरू आहे तर या ऑफरचा लाभ घ्या। कारण स्किल्स आहेत ना, किती आपण जरी म्हटलं की मी स्वतःहून हे सर्व स्किल्स डेव्हलप करणार, पण जोपर्यंत ना नाकातोंडापर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आपण हातपाय हलवत नाही, है ना। मग काय तर ती वेळ आहे ती बरीच उशीर झालेला असतो। अशा वेळेस काय, जर तुम्ही बॅच वगैरे कधी जॉईन केलं तर ते बेटर राहतं। तुम्हाला त्या बॅचच्या मधून बरेचसे स्किल्स आहेत किंवा ती परीक्षा नेमकी समजणे हे सोपं जातं, राईट। आणि म्हणून मी तर रिकमेंड करणार की ऍडमिशन, बघा अभ्यास ना आपल्याला स्वतःला करताच येतो। सर्व कंटेंट, सर्व मटेरियल आपल्याला युट्यूबला किंवा इंटरनेटवर इकडे तिकडे सर्व अवेलेबल आहेत, बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। मग बॅच का जॉईन करायची, बॅच फक्त यासाठी जॉईन करायची कारण वेळेची मर्यादा आहे। आपल्याला वेळेत ते कंप्लीट करायचंय, असं ठरवा की मला पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्येच काहीतरी एक्झाम क्लिअर करायचे। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना वर्ष चालला जातो की परीक्षा काय आहे हे समजण्यासाठीच, आणि म्हणून यासाठी काय तर आपल्याला बॅच खरं तर जॉईन करायची आहे। आता त्यासाठी जसं मी आज एक शॉर्ट्स पण टाकलं की काल एक शॉर्ट्स टाकलंय की नेमकं ज्या वेळेस आपण अभ्यास करतो तर आपल्याला खूप काही करायचं आहे, त्यासाठी आपल्याला स्किल्स डेव्हलप करायचे आहेत, सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल। पण होतं काय की हे सर्व करत असताना नंतर लक्षात येते की ज्यावेळेस आपण जर्नीला या मार्गाला लागतो की आपल्याला काहीतरी खूप सारं काहीतरी करायचंय आणि ते 1 बाय 1 करावे लागतात, तोच एकमेव मार्ग आहे। पण त्यासाठी एक प्रॉपर रोडमॅप, प्रॉपर स्ट्रॅटेजी हवी असते। हे सर्व काहीतरी आपल्याला बॅच मधून मिळते। सो मी रिकमेंड करणार की तुम्ही बॅचला ऍडमिशन घ्या, त्यावर आता ऑफर पण सुरू आहे, तर हा एक योग्य वेळ आहे असं पण आपल्याला म्हणता येईल। बरं, ती ऍडमिशन घ्यायची आहे तरी पण डायरेक्ट या नंबरला कॉन्टॅक्ट करा, नक्की फीज मध्ये भरपूर कमी होईल। त्यासोबतच जे तुम्हाला सबस्क्रिप्शन मिळणार ते लाईफ टाइम साठी मिळेल, म्हणजे तुमचं सिलेक्शन होतपर्यंत, ज्यातून तुम्हाला ते सेशन्स आहे ते कधी करता येईल, तुमचा अभ्यास होतपर्यंत, तुमचा जोपर्यंत तुम्ही प्रिपरेशन करत आहात। नक्कीच ते 1 किंवा 1.5 वर्षात किंवा 2 वर्षात तुम्हाला एनी हाऊ पोस्ट काढायची आहे, आपण तसंच शिकवणार आहोत। यासोबत सुरुवात कुठून करायची आहे, सिलेबस पासून। तर तुमच्याकडे सिलेबस नाहीये तर मला मेसेज टाका, मी लगेच तुम्हाला सिलेबस सुद्धा शेअर करतो। यस, चला पुढे वळूया आपण। माझा जो टेलिग्राम चॅनल आहे तो आहे काय तर खेमराज_sir_ टेक्स्टबुक। यावरच माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहे, क्विज आहे, नोट्स आहे, सायन्सचा भरपूर डेटा आहे, सर्व तुम्हाला यावर मिळेल, त्यामुळे नक्की जॉईन करून ठेवा। नेक्स्ट, बॅच बद्दलची आपण नंतर माहिती घेऊ। थोडक्यात तुम्हाला माहिती देतोय की राज्यसेवासाठी आपल्याकडे बॅच आहे, यशोदय बॅच आहे, त्याची वैशिष्ट्य तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे।
की अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स आहेत, तुम्हाला बुक्स फ्री ऑफ कॉस्ट मिळणार, टेस्ट सिरीज यामध्ये मिळणार आणि बेसिक साठी आपण इथं तुम्हाला एनसीईआरटी बॅच ही फ्री ऑफ कॉस्ट देतोय. त्यासोबत ग्रुप बी ग्रुप सी ची सुद्धा बॅच आहे आणि फक्त मेन्स ची सुद्धा बॅच अवेलेबल आहे. सध्या या सर्व बॅचेसवर ऑफर सुरू आहे. बघा काय आहे, काय सांगितलं मी की आपण जे घेणार आहोत, जे स्किल्स आहेत ते काय तर आपण आधी सॉफ्ट स्किल बद्दल डिस्कस करू. सॉफ्ट स्किल म्हणजे काय की आपली मानसिकता या परीक्षेसाठी कशी असायला पाहिजे. यासाठी मी हे पूर्ण जे सॉफ्ट स्किल लागतात ते मी 3 सॉफ्ट स्किल मी इथं नोट केलेले आहेत. पहिला आहे काय तर कम्फर्ट विथ द रिस्क, की तुम्ही रिस्क घ्यायला तयार असायला पाहिजे. कारण बऱ्याचदा काय होतं की एकतर बघा की हा एक खूप मोठा डिसिजन असणार आहे आपल्या लाईफचा. त्यामुळे आणि असं समजा की आता तुम्हाला दुसरं काहीच विचार करायचा नाहीये आणि तुम्हाला रिस्क घेऊन या मार्गात आले. पण होतं काय की बरेच विद्यार्थी हे इमोशनल होतात, या मार्गात येतात, पण इथून ज्या वेळेस ते प्रश्न ज्यावेळेस ते प्रॅक्टिस करतात किंवा अभ्यास करतात, मग काय तर खरी जी रिस्क घ्यायची वेळ येते ना ती रिस्क घेत नाही. म्हणजे नेमकं काय आहे की समजा की तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातात आपल्याला पेपरमध्ये आणि ज्यावेळेस तुम्ही पेपर सॉल्व्ह करायला जाल तर होतं काय की तुम्हाला जवळपास 40, 50, 55 एवढेच प्रश्न काय तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता येतात, जे ऍक्युरेट आहेत, ज्याचे आन्सर तुम्हाला शुअर 100% माहित आहे. पण एवढ्यावर काय तर आपला कट ऑफ आहे तो क्लिअर होत नाही. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतो, आपल्याला एक्स्ट्रा काही 10-20 प्रश्न तरी एक्स्ट्रा सॉल्व्ह करायचे असतातच. आणि अशा वेळेस आपल्याला खऱ्या रिस्कची गरज पडते की नेमके ते 4 पर्यायापैकी जर आपल्याला एक निवडायचा आहे आणि मला उरलेले जे 50 प्रश्न आहेत त्यात काहीच माहित नाहीये, तर अशा वेळेस ते उरलेले प्रश्न कसे मार्क करायचे. कारण फक्त एवढे सॉल्व्ह करून आपलं काही होणार तर नाहीये. अशा वेळेस आपल्याला रिस्क घ्यायची गरज पडत आहे. मग ही स्किल पण आपल्याला शिकून घ्यायची आहे आणि या स्किल सोबत किंवा ही रिस्क जे घेतोय त्यासोबत काय तर आपल्याला थोडासा कम्फर्ट व्हायचं की नाही, मी जेवढं प्रॅक्टिस केलंय त्यावरून काय तर माझा थोडीशी जे गट फिलिंग्स म्हणतात किंवा जो ज्याला आपण कन्व्हिक्शन म्हणतो तो काय तर या स्पेसिफिक पर्यायावर माझा काय तर बिल्ड होतोय. हे ऑब्विस आहे की प्रॅक्टिस मधून येणार आहे आणि म्हणून काय तर ही रिस्क आपल्याला डेव्हलप करावी लागणार आहे. फक्त जर तुम्हाला हे वाटत आहे की मी फक्त अभ्यास केलं आणि मी काय तर परीक्षा पास होणार, ही परीक्षा त्या पलीकडे खूप काही रिक्वायर्ड आहे. या परीक्षेसाठी खूप काही आपल्याला त्या पलीकडे फक्त अभ्यास करून नाही तर त्या पलीकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्वतःमध्ये तयार करायच्या, स्वतःला त्या दृष्टीने तयार करायचंय, तसे स्किल्स तयार करायचे आहेत. ही परीक्षा ती डिमांड करते ऍक्च्युअली, राईट. त्यामुळे मी नक्कीच म्हणणार की कम्फर्ट विथ द रिस्क, राईट. नेक्स्ट आहे काय तर लर्निंग हाऊ टू लर्न. मला वाटतं की हा सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे, कारण आपल्याला हे माहीतच नाहीये की अभ्यास नेमकं कसं करायचंय. तुम्ही म्हणाल की सर हे काय बोलताय, आम्ही आतापर्यंत ग्रॅज्युएशन झालो काय, असेच नाही झालो. हो, पण मला सांगा की किती विद्यार्थी असे आहेत ज्यांनी ग्रॅज्युएशन किंवा शाळेमध्ये पुस्तकांचा बाहेरचा काहीतरी विचार केला की त्या बाहेरचं काहीतरी येईल म्हणून. आपल्याला सवयच अशी झालेली आहे की एक पुस्तक आहे कुठल्या तरी एखाद्या विषयासाठी आणि बस त्या विषयाचं काय तर ते वाचलं, ते पुस्तक वाचलं की बस त्यातूनच काय तर पेपरमध्ये येतात. शाळेमध्ये तर बोर्डाद्वारे पुस्तक दिले जात होते, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही, त्याच्या बाहेरचं तर येणारच नाही. बरं, कॉलेजमध्ये असताना काय केलं आपण, मागच्या 4-5 वर्षाचे पेपर घेतलेत, सगळे प्रश्नांचे उत्तर रट्टा मारलेत, कारण मार्केटमध्ये सगळे बुक्स तसे अवेलेबल आहेत आणि पेपर दिलं. कारण युनिव्हर्सिटी पण काय तर तेच काढतं, तेच रटाडवानं असतं, काही वेगळं काढत नाही. काढलं तरी एखाद प्रश्न कधी वेगळा आलं तर आलं. मग मला सांगा की आपण रट्टा केलाय ना, आपण कुठं काय अभ्यास केलाय. आपल्याला ही सवय लागलेलीच नाही आहे की तुम्हाला फक्त सिलेबस दिले, तुम्हाला फक्त टॉपिकची लिस्ट दिलेली आहे आणि म्हटलं की यावर मी तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, या टॉपिकवर किंवा या सिलेबसवर पेपर येईल. आणि तुम्ही तयार आहात का की ह्या सिलेबस किंवा टॉपिकची लिस्ट दिल्यानंतर की ते टॉपिक जिथून कुठून प्रिपेअर करायचंय, जी कोणती पुस्तक वाचायची गरज पडेल, इंटरनेटवर शोधायची गरज पडेल किंवा युट्यूबला व्हिडिओ पाहायची गरज पडेल, तुम्ही त्यासाठी तयार आहात का. आणि खरं पाहिलं तर आपण यासाठी तयार झालेलो नव्हतो, आपण तयार झालेले आहोत यासाठी. म्हणजे इथून आपल्याला शिफ्ट व्हावं लागणार आहे या पॅटर्नवर, ज्या वेळेस आपण खरं अभ्यास करणं शिकणार आहोत. आणि इथून न पुढचा अभ्यास तुम्ही कशाहीसाठी करा, मी फक्त कॉम्पिटिटिव्ह नाही म्हणतोय, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा जिथं तुम्हाला अभ्यास करायची गरज पडत आहे, तुम्हाला याचीच गरज पडणार आहे. आणि म्हणून काय तर लर्न हाऊ टू लर्न, तुम्हाला शिकावं लागणार आहे की कसं अभ्यास करायचा आहे. ही एक सॉफ्ट स्किल आहे जी मला वाटते की फार इम्पॉर्टंट आहे. आणि जे इव्हन आता पण बघा की जे टॉपर्स आहेत, जे सिंगल डिजिट किंवा डबल डिजिट ज्यांची ऑल इंडिया रँक वगैरे त्या युपीएससी मध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एमपीएससी मध्ये कोणाची रँक येत आहे, तुम्ही जर नोटीस केलं ना नीट,
त्यांचा मोस्ट ऑफ द टाइम पहिला अटेम्प्ट असतो किंवा दुसरा अटेम्प्ट असेल खूपच खूप, आणि ते जनरली IIT, IIM किंवा एम्स यामधले पास आउट आहेत. कारण काय विचारलं का कधी, याबद्दल कधी विचार केले का? आपण तर एवढंच म्हणतो की ते खूप हुशार आहेत म्हणून. अरे त्यांनी जे पुस्तक अभ्यास केलेत ना, तेच पुस्तक आपण पण अभ्यास करतो, पण त्यांनी होत नाही. मी ऑलरेडी सांगितलं की आपल्याला त्या पलीकडे ही एक्झाम काहीतरी डिमांड करते, आणि त्यांना खरं तर माहित आहे काय की अभ्यास कसं करायचं हे माहित आहे, म्हणून ते टॉपर बनलेत, म्हणून ते पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर झालेत. नेक्स्ट तिसऱ्या सॉफ्ट स्किलकडे वळू, आणि ते आहे काय तर डिलिंग विथ द फेल्युअर. म्हणजे हे डिमोटिवेट नाही व्हायला पाहिजे आपण या पूर्ण जर्नीमध्ये, त्यासाठी आपल्याला हे सुद्धा शिकावं लागणार आहे. कारण जर समजा की तुम्ही मॉक टेस्ट दिला आणि जर तुम्हाला मार्क्स कमी आले, तर आपण काय करणार, आपण होणार डिमोटिवेट, आपण होणार नाराज की नाही मला काहीतरी हे जमत नाहीये वगैरे. पण खरं तर पाहायला काय करायला पाहिजे, खरं त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे की त्या प्रत्येक प्रश्नाबद्दल विचार करायला पाहिजे की नेमकं तो प्रश्न का मला आला नाही, किंवा का त्या माझ्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आलं, किंवा का मला ते मार्क्स कमी मिळालेत. मला वाटतं की हे जास्त योग्य पद्धत आहे की जर एखाद्या वेळेस आपल्याला फेल्युअर येत आहे तर त्याची डील करण्यासाठी, की तो मार्ग बदलणे हा योग्य मार्ग नाही आहे ना. म्हणजे जर तुम्ही UPSC MP साठी अभ्यास करतात, कुठल्या तरी स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करताय, जर कोणत्या मॉक टेस्ट मध्ये कमी मार्क्स आलेत, तर काय तर तो मार्ग सोडूनच दिला आणि मग काय तर प्रायव्हेट जॉबकडे गेलो आपण. हा योग्य मार्ग असणार आहे का? ऑब्व्हियसली नाही. आणि म्हणून काय तर आपल्याला डिलिंग विथ द फेल्युअर, कारण आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे, भरपूर मॉक टेस्ट द्यायची आहे, ह्या गोष्टी तर त्यामध्ये ऑब्व्हियस असणारच आहे. सो मला वाटते की ह्या 3 सॉफ्ट स्किलवर आपल्याला नक्की फोकस करायला पाहिजे. आणि मला जर विचारलं की जर सर्वात इम्पॉर्टंट कोणतं, तुम्ही ऑलरेडी सांगितलं, किंवा जे मला वाटतंय ते आहे काय तर सेकंड जे आहे ते सर्वात इम्पॉर्टंट मला वाटतंय. त्यानंतर हे झाले सॉफ्ट स्किल. हार्ड स्किलकडे पण येऊ. हार्ड स्किल मध्ये कोणतं आहे? यस, पहिलं काय असेल तर रीडिंग. पहिलं काय असेल? रीडिंग. जर कोणाला वाचण्याची सवय आहे त्यांकडे, ज्यांना कोणाला वाचण्याची सवय आहे, लक्षात ठेवा त्यांना एक एक्स्ट्रा एज आहे, एक्स्ट्रा बेनिफिट आहे. त्यांना प्रॉब्लेम जाणार नाहीये. कारण का? कारण त्यांना वाचावं लागतं. कारण आपल्याला भयानक खूप सारा नॉलेज आहे तो घ्यायचा आहे, खूप जास्त नॉलेज घ्यायचं आहे, आपला खूप वास्ट सिलेबस आहे. त्यामुळे वाचण्याची सवय झाला आहे त्याला कधीही प्रॉब्लेम जाणार नाही. तो मॅक्झिमम टाइम आपल्याला वाचण्याला देऊ शकतो. इव्हन ज्यावेळेस तुम्ही जस्ट अभ्यासाला सुरुवात करत आहात, तर तुमचा जवळपास 50 ते 60% दिवसातील वेळ, म्हणजे जो अभ्यासाला तुम्ही अलॉट करत आहात त्यातला मॅक्झिमम वेळ, मोर दॅन 50% टाइम हा रिडिंगलाच द्यायचा आहे. राईट. आता अशा वेळेस जर तुम्हाला ते वाचायला जर बोर होत असेल तर मग अवघड आहे. आणि म्हणून मग ही सवय आपल्याला असायला पाहिजे, ही हार्ड स्किल आपल्याकडे असायला पाहिजे. जर तुम्ही रीड करू शकत आहात तर दुसऱ्या नंबरला एक काम करतोय मी, अनालिसिस घेतो, रायटिंग नंतर घेऊ. आता हे जे 2 टप्पे आहेत हे आपल्याला राज्यसेवासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण विचार करा की राज्यसेवाचा जर तुम्ही सिलेबस बघितला, पेपर पॅटर्न जर चांगला समजून घेतला असेल, तर तुमचं सिलेक्शन हा मेन्स म्हणजे मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू या बेसिसवरच होणार आहे. बरं, मेन्स मध्ये काय करायचंय? तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत, आन्सर रायटिंग करायचे आहेत. आन्सर रायटिंग करण्यासाठी तुम्हाला वाचन गरजेचं आहे, त्याशिवाय नॉलेज येणार नाही. आणि ते वाचल्यानंतर तुम्हाला काही निबंध, प्रत्येक निबंधासाठी असतोच पेपर, पण फक्त काही निबंधच लिहायचं असं नाही. आपल्याला काही प्रश्नांमध्ये आपलं अनालिसिस आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय चांगली बाजू आहे, काय वाईट बाजू आहे, हे सुद्धा लिहावे लागतात. मग ते अनालिसिस सुद्धा आपल्याला इथं करणं गरजेचं आहे. याचा अर्थ काय झाला तर अनालिसिस पण गरजेचं आहे आणि उत्तर लिहायचं पण आहे. म्हणजे हे सर्वात मेन टप्पे आहेत. हे ज्यांनी तयार केलं तो राज्यसेवा क्लिअर करेल. इंटरव्ह्यू मध्ये काय तर तेच की अनालिसिसचा खूप जास्त यूज आहे. कारण तिथं तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला खरं नॉलेज किती आहे हे विचारलं जाणार नाही, कारण त्यासाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा ऑलरेडी झालेली असते. इथं फक्त आणि फक्त, कारण मी UPSCचा इंटरव्ह्यू दिलाय, इथं फक्त आपला टेम्परामेंट आणि आपल्या एखाद्या मुद्द्यावर, जनरली तो त्यावेळेस जो करंट मध्ये सुरू आहे, जसा आता इराण इस्रायलचा वाद सुरू आहे, यामध्ये मग अमेरिकेचा रोल आहे किंवा भारताने काय कोणाची बाजू घ्यायला पाहिजे, हे जनरली असे अनालिसिसचे प्रश्न आहे ते विचारले जातात. किंवा आता महाराष्ट्रामध्ये मग तो हिंदी लँग्वेजचा इश्यू सुरू आहे, राईट. याचं अनालिसिस आता जर मी तुम्हाला विचारलं ना, तुम्ही काय करणार की लगेच इमोशनली कुठल्या तरी एका बाजूने आन्सर देणार.
पण आपल्याला एवढं अभ्यास करायचंय की दोन्ही बाजूचा आपल्याला अभ्यास यायला पाहिजे, दोन्ही बाजूचे आपल्याला मुद्दे आहेत ते यायला पाहिजेत, माहीत असायला पाहिजे, तरच जाऊन आपण योग्य आन्सर आहे ते लिहू शकणार आहोत किंवा इंटरव्ह्यू मध्ये डिप्लोमॅटिकली आपण तिथं बोलू शकणार आहोत. आणि म्हणून अनालिसिस हा दुसरा टप्पा आहे. तो जर येत असेल तर फक्त याची मग काय तर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आन्सर रायटिंगची. बरोबर का? कारण तुम्हाला नॉलेज आहे, तुमच्याकडे अनालिसिस आहे, फक्त कागदावर उतरवायचं आहे. फक्त प्रॅक्टिस यासाठी करायची आहे कारण ते उत्तम फॉर्मॅट बनायला पाहिजे. राईट ना? सुरुवात केली आहे, त्याची बॉडी आहे, त्यानंतर काय तर त्याचा शेवट केलेला आहे, हा प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. जो वाचणार आहे त्याला लगेच पाहून कळायला पाहिजे की हा व्यक्ती काय तर हुशार आहे किंवा याची लिहिण्याची शैली आहे ती चांगली आहे, हे त्याला क्लिक व्हायला पाहिजे. मग यासाठी ऑब्वियस आहे की प्रॅक्टिस शिवाय काय तर पर्याय नाही आहे. तर इथून लक्षात आलं असेल की कोणते सॉफ्ट स्किल्स आहेत, कोणते हार्ड स्किल्स आहेत जे तुम्हाला काय तर गरजेचे आहेत. इथं फोकस करा सुरुवातीलाच की हा दुसरा मुद्दा. यस. आणि हळूहळू जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार, म्हणजे हे जे दोन टप्पे आहेत ना, पहिला आणि तिसरा, हे तुमच्या प्रॅक्टिस मधून येईल, मॉक टेस्ट मधून येईल, पण त्यासाठी भरपूर प्रॅक्टिस करावी लागणार आहे. राईट. पण हा जो मुद्दा आहे हा तुम्हाला स्वतः करावा लागणार आहे. आता हे मी जनरली जेनरिक मध्ये आहे किंवा क्लासमध्ये पण आहे, पेड क्लासमध्ये ज्यावेळेस कोणी बॅच जॉईन करतं त्यांना बऱ्याचदा काय तर हे जे मुद्दे आहेत हे सांगत असतो. नेक्स्ट आहे काय तर हार्ड स्किल मध्ये या मुवमेंटला सुरुवात जर करत असणार तर वाचण्याची सवय लावा आणि जर पेपरमध्ये एडिटोरियल वाचायचं आहे त्याची एक सवय लावा. तिथून तुमचं अनालिसिस आहे ते खूप चांगला बिल्ड होईल. आणि शक्य झाल्यास रोज काहीतरी लिहून पहा. आता मला माहित आहे की मी हे सर्व तुम्हाला करायला सांगतो, पण विषय आहे की जसं मगाच म्हटलं मी की नाकातोंडापर्यंत पाणी आल्याशिवाय कोणी हातपाय हलवत नाही. आपण कितीही विचार केला ना की मी हे करणार स्वतःहून आणि होत नाही हे. राईट. पण तेच जर कोणी बॅच जॉईन केलं असेल तर त्याचा काहीतरी एक शेड्यूल आहे तो फिक्स असतो. ऑब्वियस आहे की हे सर्व करायचे आपल्याला, आपल्या दिवसातले 8, 10, 12 तास आपल्याला द्यायचे आहे. आपला प्रॉपर शेड्यूल असायला पाहिजे, आपल्याला स्ट्रिक्ट राहावं लागणार आहे, पंच्युअल आहे ते राहावं लागणार आहे. राईट. बरं, बॅच जॉईन केलं तर काय असतं की आपल्यासोबत काहीतरी कम्युनिटी बिल्ड होते, सोबत गाईड करणारे शिक्षक असतात, ते वेळोवेळी काय तर आपल्याला थोडे मोटिवेट करत असतात, कुठं आपल्याला चुका होत आहेत ते काय तर सांगत असतात. आणि म्हणूनच काय तर बॅच जॉईन करायला पाहिजे. आणि त्यासाठी बॅच आपल्याकडे आहे कोणत्या, आणि आता तर ऑफर पण आहे बघा. राज्यसेवासाठी बॅच आहे आपल्याकडे यशोदय 6.0 आणि त्यामध्ये तुम्हाला एनसीआरटी फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे, कारण ते बेसिक आहे. जर तुम्ही एनसीआरटी सर्व विषयाचे 6वी ते 12वी वाचतो म्हटलं तर तुमचा वर्ष तर असाच चालला जाईल. राईट. आणि म्हणून काय तर ऑलरेडी बेसिक जेवढं गरजेचं आहे आपल्या एक्झामसाठी तेवढ्यावरून काहीतरी ही एनसीआरटी बॅच तयार केली, पण ती या बॅच मध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे. इथं तुम्हाला अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन पण मिळत आहे, म्हणजे तुम्ही एकदा बॅच जॉईन केली जोपर्यंत तुमचं सबस्क्रिप्शन आहे आणि तो तुम्हाला लाईफ टाइम साठी मिळेल तुमचं सिलेक्शन होतपर्यंत. राईट. फक्त काय करायचंय, मला या नंबरला कॉन्टॅक्ट करायचंय. फीस पण आपण कमी करू, त्यासोबतच तुम्हाला लाईफ टाइम साठी सबस्क्रिप्शन पण देऊ. तर अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन मिळेल, म्हणजेच काय तर तुम्हाला तुमचं सबस्क्रिप्शन आहे तोपर्यंत किती पण वेळा ते बघता येईल. त्यामुळे तुमच्या रिव्हिजन मध्ये काही कधी अडथळा येणार नाही. 16 बुक्स इथं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. टेस्ट सिरीज आहे पूर्व परीक्षेची, मुख्य परीक्षेची, ते सर्व तुम्हाला मिळेल. राईट. तर हा नंबर माझा नंबर आहे, नोट करून ठेवा. तुम्हाला कोणतीही डाऊट आहे, इव्हन जर तुम्ही शून्यातून सुरुवात करत आहात तर आपला टप्पा आहे काय, पहिला टप्पा आहे काय तर सिलेबस चांगला आपल्याला माहित असायला पाहिजे. नसेल तर मला मेसेज टाका, मी तुम्हाला लगेच शेअर करतो. लक्षात ठेवा आपल्या प्रत्येक बॅचवर ईएमआय फॅसिलिटी सुद्धा आहे आणि ही बॅच आता तुम्हाला नाऊ ऑर नेव्हर सेल या सेल अंतर्गत फक्त 32,499 रुपयाला मिळत आहे. या फीज मध्ये पण परत कमी होईल, मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला. आणि ईएमआय फॅसिलिटी पण अवेलेबल आहे. इथं 18 महिन्याचं सबस्क्रिप्शन लिहिलंय, पण मी ते पण तुम्हाला सांगितलंय की ते लाईफ टाइम साठी होईल. राईट. त्यासोबत जर तुमचं राज्यसेवा टार्गेट नसेल आणि ग्रुप बी ग्रुप सी जर तुम्हाला वाटतंय तर मग अशा वेळेस त्यासाठी सुद्धा आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे. त्या बॅचचे वैशिष्ट्य स्क्रीनवर आहे आणि ती बॅच फक्त 6,299. परत यामध्ये पण काहीतरी डिस्काउंट नक्की होईल. राईट. माझा नंबर आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करायचा. जर तुम्हाला फक्त मेन्सची बॅच जॉईन करायची आहे तर 3,499 फीस दिसत आहे, पण आता सेलमुळे ती बॅच फक्त 2,518 रुपयाला मिळत आहे. आय होप की लक्षात आलं असेल. नेमकं तुम्हाला कोणत्या स्किल्सवर फोकस करायचा आहे ते स्वतःला प्रश्न विचारा की माझ्याकडे ते स्किल्स आहेत का, आणि जर नसेल तर त्यावर काम करायला आता सुरू करा. जरी तुम्ही ग्रॅज्युएशनला असणार, लास्ट इयरला आहे किंवा जस्ट आता अभ्यास करायला सुरुवात केलंय, पण ते तुमच्याकडे असायलाच पाहिजे. जर तुम्ही ग्रॅज्युएशनला तर मग तो तर उत्तम वेळ आहे की बॅच पण जॉईन करायचं, त्यासोबत
जे स्किल्स आहेत ते पण डेव्हलप करण्यासाठी. यस, आय होप की क्लिअर झालं असणार. तर आपण नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.